पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बरवा झाला व्यवसाव पावलो चिंतिलाची ठाव. दृढपायी राहिला भाव पावला जीव विश्रांती. बरवा फळला शकून अवघा निवारिला शीण. तुमचे झाले या दर्शन जन्म मरण नाही आता. बरवे झाले आलोया ठाया होते संचित ठाईचे पाया. देहभाव पालटली काया पडली छाया ब्रह्मीची. जोडिले हे नसवे धन अविनाश आनंद घन. अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखिला. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे. लोपले होते पारखेपणे ठाव चळणे चुकविला. आता या जीवाची यासाठी न सोडी पडिलिया मिठी. तुका म्हणे सिनलो जगजेठी न लवी दिठी दुसऱ्याची. बरवा फळला शकून अवघा निवारिला शीण. तुमचे झाले या दर्शन जन्म मरण नाही आता. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपण केलेला जो व्यवसाय, आपण केलेला धंदा, तो ज्यावेळेला फलद्रूप झाला त्याविषयीचा परिहार तुकोबारायांनी या अभंगामध्ये दिलेला आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये काही ना काही अशा प्रकारचा व्यवहार, व्यवसाय, धंदा करत असतो. कोणी शेती करतं, कोणी दुकानदारी करतं, कोणी नोकरी करतं, कोण काय कोण काय कोण काय कोण काय, प्रत्येकाचा काही ना काही धंदा असतो. आणि तो धंदा एक विशिष्ट अशा प्रकारचं फळ डोळ्यासमोर ठेवून तो धंदा केला जातो. आणि तो धंदा केल्यानंतर त्या धंद्यामध्ये, त्या व्यवहारामध्ये तो मनुष्य जर यशस्वी झाला, सफल झाला, तर मनुष्याला आनंद होतो. आणि जर असफल झाला तर मग मनुष्य दुःखी होतो, नाराज होतो, खिन्न होतो, उद्विग्न होतो. हा सामान्य नियम आहे. तुकोबारायांचंही तसंच आहे. तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये धंदा केला, व्यवसाय केला, आणि आपण केलेला व्यवसाय सफल झालेला पाहून, फलद्रूप झालेला पाहून तुकोबारा एवढे आनंदी झाले, एवढे आनंदी झाले, एवढे खुश झाले की त्या आनंदाला पारावार नाही. खूपच आनंदी झाले तुकोबारा. कधी आनंदी झाले?
तुकोबारायांचा व्यवसाय ज्या वेळेला सफल झाला, तुकाराम महाराजांनी कोणता व्यवसाय केला? तुकाराम महाराजाचं दुकान होतं? नाही, तो नाही, तो व्यवसाय नाही. तुकोबारायांनी जो व्यवसाय केला, तुकोबारायांनी जो धंदा केला, तो धंदा म्हणजे परमार्थाचा, तो धंदा म्हणजे भक्तीचा, तो धंदा म्हणजे नामस्मरणाचा, तो धंदा म्हणजे कीर्तनाचा. आणि तुकोबारायांनी तो धंदा असा केला, जीवाचा आटापिटा करून, रात्रीचा दिवस करून. यादसाठी केला होता अट्टहास, हे त्यावेळेसचे शब्द आहेत तुकोबारायांच्या मुखातले, की ज्या वेळेला तुकोबारायांचा धंदा सफल झाला, याच्यासाठीच मी अट्टहास केला होता. अट्टहास केला होता तुकोबारायांनी धंद्याचा, खूप अट्टहास केला होता. आणि तो धंदा म्हणजे भक्तीचा, नामस्मरणाचा. रात्रंदिवस तुकोबारायांचा धंदा सुरू होता. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस तुकोबारायन नुसतं भजन, नामस्मरण, गोविंदाला अर्थात देवाला, पांडुरंगाला आळवायचे. आणि मग हा धंदा करत असताना, हा व्यवसाय करत असताना तुकोबारायांनी कशाचीच पर्वा केली नाही. लोकांची पर्वा केली नाही, संसाराची पर्वा केली नाही, बायका मुलांची पर्वा केली नाही, स्वतःच्या देहाचीही पर्वा केली नाही. घरामध्ये गावामध्ये लोक त्रास देऊ लागले तर तुकोबारायांनी घरच सोडलं. जिजाबाईच्या ह्याच्यामुळं डोंगरावर गेली, डोंगरावर जाऊन भजन करायला लागली. झाडाची पानं खाऊन तुकोबारायांनी भजन केलं. पण देहाचं कसं होईल? देह राहील का याची परवाच? देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. झाडाची पानं पाहुनी आ झाडे, ओरबाडूनी पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे. आणि एवढी आळवण करावी देवाची, एवढी आळवण करावी, कंठस्फोट होईपर्यंत. विठ्ठला विठ्ठला कंठ आळविता फुटला. असा भगवंताच्या नामाचा तुकोबारायांनी टाहो फोडावा, हा तुकोबारायांनी धंदा केला. तुकोबारायांचा धंदा हा आहे. आपणही तोच करतो. पण तुकोबारायांचा सफल झाला आणि आपला जातशिक सुरुवात झालाय. आतशिक आपली सुरुवात आहे. सुरुवातीमध्ये आणि शेवटामध्ये फार अंतर असतं. सुरुवात वेगळी आहे. सुरुवात झाली म्हणजे लगे कुणी तुकाराम महाराज होत नाही. सुरुवात केली म्हणजे कुणी ज्ञानेश्वर महाराज होत नाही. अर्थात होणार नाही असं नाही, पण त्याच्याकरता तसा काय करावा लागेल? धंदा करावा लागेल. तसा धंदा, तसा व्यवसाय करावा लागेल. अर्थात तसं साधन करावं लागेल. आणि तुकोबारायांनी तसं जीव ओतून, जीवाचा आटापिटा करून, डोळ्यात तेल घालून, सावधगिरीनं, तत्परतेनं तुकोबारायांनी तो धंदा केला. जास्त याच्यामध्ये वेळ नाही घेत, अभंग आज सगळा संपून घेऊ. तुकोबारायांचा हा धंदा, आणि ज्या दिवसाला, ज्या क्षणाला तुकोबारायांचा हा व्यवसाय फलद्रूप झाला, त्या व्यवसायाने तुकोबारायांना जे अपेक्षित होतं, ज्याच्याकरता तुकोबारा व्यवसाय करत होते, ते फल तुकोबारायांना ज्या वेळेला त्या व्यवसायाने दिलं, का नाही आनंद होणार? कारण हा धंदा काही एक जन्माचा नव्हता. संसारातले जे धंदे असतात, व्यवसाय असतात, फार झालं तर 10, 5 महिना, वर्ष, 6 महिने असे कालावधीचे हे व्यवसाय असतात. आणि त्या व्यवसायात तेवढ्या कालावधीमध्ये ते फल मिळतं, कारण मिळतही नाही, मिळतच असंही नाही.
पण परमार्थाचा धंदा काय एक जन्मातला नाही. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः. तुकोबारायच म्हणतात बहुजन्मी केला लाग. एका जन्मातला हा एका जन्मामध्ये नाही हे शक्य. अनेक जन्मामध्ये मी साधना केली आणि अनेक जन्मामध्ये केलेली साधना, अनेक जन्मामध्ये केलेला अट्टहास, ती साधना ज्या वेळेला फलद्रूप होते त्यावेळेला किती आनंद होत असेल ते आपल्याला कसं सांगता येईल. प्रसूतीची वेदना कशी असते ही वांजबाईला कशी सांगता येईल. त्याचा काय असावा लागतो त्याचा अनुभव. तीच सांगू शकते ती वेदना कशी असते. जी स्त्री काय झालेली आहे, प्रसूत झालेली आहे, जिने ज्या स्त्रीनं बाळाला काय दिलेला आहे, जन्म दिलेला आहे. तसं परमार्थाचा धंदा फलद्रूप झाल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद आपल्याला कसा सांगता येईल, ती प्रसन्नता आपल्याला कशी वर्णन करता येईल. त्याच्याकरता तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज अशीच मंडळी लागते. पण तुकोबारायांना ती फलश्रुती प्राप्त झालेली असल्यामुळं तुकोबाराय अतिशय प्रसन्न आहेत आणि अतिशय प्रसन्नतेनं तुकोबारायांना एवढा आनंद झालेला आहे. आणि आपण आयुष्यभर नव्हे अनेक आयुष्यामध्ये अनेक जन्मामध्ये आपण केलेली जी साधना, आपण केलेला जो व्यवसाय, त्याच्याविषयीचा परिहार तुकोबाराय देऊ लागलेले आहेत. त्या प्रसन्न मुद्रेमध्ये प्रसन्न असताना तुकोबाराय बोलतात. तुकोबाराय म्हणतात की मी आजपर्यंत केलेला हा सगळा व्यवसाय खूप चांगला झाला, खूप चांगला झाला. तुकोबाराय म्हणतात बरवा झाला व्यवसाय, व्यवसाय बरवा झाला. मी केलेला व्यवसाय, मी केलेला हा व्यवसाय, मी केलेला हा धंदा खूप चांगला झाला, खूप चांगला झाला, खूप खूप चांगला झाला. बरवा झाला, बरवा म्हणजे काय, चांगला झाला. चांगला झाला कसा काय चांगला झाला हो महाराज तुमचा व्यवसाय, आम्हाला तर नाही दिसत. तुम्ही केला धंदा, धंदा दिसतोय पण चांगला कशामुळे झाला ते नाही दिसत. तुमच्याकडे पाहिलं तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही अजून झोपडीतच आहे. तुम्ही सुद्धा म्हटलेलंच आहे की आम्ही सदैव सुडकी, असंच दिसतंय आम्हाला. आणि तुम्ही व्यवसाय माझा बरवा झाला असं का म्हणता, कशामुळे तुमचा व्यवसाय चांगला झाला. तो काय म्हणतात, अरे मी ज्याच्याकरता व्यवसाय केला, जे ठिकाण जे स्थान प्राप्त करून घेण्याकरता मी व्यवसाय केला, ज्या स्थानाचं मी चिंतन करत होतो ते स्थान मला या व्यवसायाने काय झालं, प्राप्त झालं. पावलो चिंतिलाची ठाव, चिंतिलाची ठाव पावलो. माझा व्यवसाय बरवा याच्यामुळे झाला की मी ज्या स्थानाचं चिंतन करत होतो, ज्या देवाच्या चरणाचं चिंतन करत होतो, ते देवाचे चरण, ते स्थान, ते ठिकाण, चिंतिलेलं स्थान मला काय झालं, प्राप्त झालं. म्हणून माझा व्यवसाय काय झाला, चांगला झाला. चिंतिलाची ठाव पावलो. तुकोबाराय म्हणतात की मी ज्याचं चिंतन करत होतो ते स्थान मला काय झालं, प्राप्त झालं. तुकोबाराय कशाचं चिंतन करत होते, देवाचं चिंतन करत होते, देवाच्या चरणाचं चिंतन करत होते, देवाच्या स्वरूपाचं चिंतन करत होते. आणि ते देवाचे चरण मला प्राप्त झाले, देवाचं स्थान मला प्राप्त झालं, देवाचं स्वरूप मला प्राप्त झालं. हे खूप चांगलं झालं, खूप चांगलं झालं. आणि त्या देवाच्या चरणाविषयी, त्या देवाच्या स्थानाविषयी माझ्या अंतःकरणामध्ये भाव दृढ झाला. हे तर खूपच चांगलं झालं.
महाराज देवाच्या चरणाविषयी अंतःकरणामध्ये भाव जुडवणं हे फार महत्वाचं आहे. परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे. भाव भांडवल गाठी तरी विश्वास. परमार्थातलं भांडवल म्हणजे भाव आहे. भाव भाव विश्वास आस्था श्रद्धा प्रेम हे परमार्थातलं महत्वाचं आहे. आणि देवाच्या चरणाविषयी विश्वास, देवाच्या चरणाविषयी निष्ठा, देवाच्या चरणाविषयीचं प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं किंवा ते दृढ झालं. पहिलंही होतं साधन कालामध्ये, ज्या वेळेला माझा धंदा सुरू होता त्याही काळामध्ये माझं देवाच्या चरणाविषयी प्रेम होतं. त्याही काळामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये देवाविषयीचा विश्वास होता. त्याही काळामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये आस्था निष्ठा होती. पण आज देवाचं दर्शन झाल्यानंतर, ते स्थान प्राप्त झाल्यानंतर तो विश्वास, ती आस्था निष्ठा अजूनच काय झाली, दृढ झाली. हे खूप चांगलं झालं. खूप खूप चांगलं झालं. दृढ पायी राहिला भाव. पायी भाव दृढ राहिला. देवाच्या पायाच्या ठिकाणी माझ्या अंतःकरणातला जो भाव आहे, प्रेम आहे, निष्ठा आहे, विश्वास आहे, ही खूप अजून दृढ होऊन राहिलेली आहे. तिथं दृढ होऊन आता माझी निष्ठा तिथून कधीच काय होत नाही, विचलित होऊ शकत नाही, हलूच शकत नाही. हे खूप चांगलं झालं. खूप चांगलं झालं. आणि त्यामुळं माझा जीव विश्रांतीला प्राप्त झाला. मी विश्रांतीला प्राप्त झालो. हे खूप चांगलं झालं. आजपर्यंत साधन कालामध्ये केलेला जो श्रम आहे, त्या श्रमाचं आज काय झालं, चीज झालं. आज मला विश्रांती प्राप्त झाली. जे श्रम करायचे असतात ते श्रम, त्या श्रमाचे चीज कधी होतात, ज्या वेळेला जीव विश्रांतीला प्राप्त होतो त्यावेळेला. तुकोबाराय म्हणतात की आजपर्यंत केलेला मी हा सगळा श्रम, आजपर्यंत केलेला हा सगळा व्यवसाय, त्याची परिणती आज विश्रांतीमध्ये झाली. मला विश्रांती प्राप्त झाली. देवाच्या चरणाजवळ विश्रांती प्राप्त झाली. आणि आता पुढं कधीच मला श्रम होणार नाहीत, अशा प्रकारची नित्य विश्रांती प्राप्त झाली. त्यामुळं खूप चांगलं झालं. खूप चांगलं झालं. खूप खूप चांगलं झालं. पावला जीव विश्रांती, बरवा फळला शकून, अवघा निवारिला शीन, तुमचे झाले दर्शन, जन्म मरण नाही आता. बरवा फळला शकून. तुकोबाराय म्हणतात की मी साधन कालामध्ये ज्या वेळेला साधना करत होतो, फलप्राप्तीच्या दृष्टीनं जसं जसं ते मी जवळ येत होतो तसे तसे मला काही शकून होत होते. शकून शास्त्राविषयी मला काही एवढं माहिती नाही, पण मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये होणाऱ्या ज्या काही घटना आहेत, त्या घटना मनुष्य त्या शकुनावरून अगोदरच जाणू शकतो. शकुनशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, त्याच्यावरून तो जाणू शकतो. एखादा मनुष्य महत्वाच्या कामाला जर निघाला आणि समोरून जर भरलेली पाण्याची घागर आली, समजायचं काम नक्की होणार आहे. शुभ शकून येतो. महत्वाच्या कामाला निघालाय आणि मांजर आडवं गेलं, काम होणार नाही. त्या कामामध्ये अयशस्वी होणार आहे, तो असफल होणार आहे, तो हे निश्चित आहे. हे शकून अगोदरच मनुष्याला अशी जाणीव करून देत असतात. असे बरेच शकून असतात. ते मला काही त्याची एवढी माहिती नाही शकुनाची. काही शुभ शकून असतात आणि काही अपशकुन असतात. शुभ शकून ही फलाची प्राप्ती होणार आहे याचं ज्ञान करून देत असतात. आणि अशुभ शकून
हे आपलं काहीतरी अहित होणार आहे याचं ज्ञान करून देत असतात. ते शकून जाणून मनुष्याने काय व्हावं, सावध व्हावं. तसं तुकोबाराय ज्या वेळेला साधना करत होते, तुकोबारायांची साधना सुरू होती, तुकोबारायांचा हा धंदा, हा व्यवहार ज्या वेळेला, व्यवसाय ज्या वेळेला सुरू होता, आणि साधना करून ज्या वेळेला फलप्राप्तीपर्यंत तुकोबारायांची साधना आली, त्यावेळेला काही शकून व्हायला लागले. देवाची प्राप्ती होणार आहे असं म्हटलं, देव आपल्याला भेटणार आहे, देवाचा साक्षात्कार होणार आहे, त्याच्या अगोदर त्याला काही शकून होत असतात. अंतःकरणामध्ये आनंद निर्माण होतो, प्रसन्नता निर्माण होते, काही विनाकारण, काही त्याला भेटलेलं नसतं, काही प्राप्त झालेलं नसतं, काही नसतं, पण उगाचच आनंद अंतःकरणात जर असा प्रगट होत असेल, निर्माण होत असेल, अभिव्यक्त होत असेल आनंद, निमित्ता वाचून अभिव्यक्त होत असेल जर आनंद, तर हा शुभ शकून आहे. डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहे, डावा डोळा लवत असेल, उजवी बाही स्फुरण होत असेल, तर हा काय आहे, शुभ शकून आहे. हे शकून त्याला घडत असतात. जवळ अगरबत्ती लावलेली नाही, फुलं नाहीये, धूप नाही, काही नाही, आणि अतिशय सुगंध येऊ लागला, विनाकारण काहीच नाही जवळ सुगंध येऊ लागला, समजायचं देवाचं दर्शन होणार आहे. अशी काही शुभ शकून असतात. तुकोबाराय म्हणतात, मला जे शकून प्राप्त होत होते ते शकून, तो शकूनही फळाला प्राप्त झाला. त्या शकुनाचं फल मला प्राप्त झालं, हेही खूप चांगलं झालं, खूप खूप चांगलं झालं. बरवा फळला शकून, बरवा फळला शकून. अवघा निवारिला शीन, मला जे शकून प्राप्त होते तो शकून फळला. कसा काय फळला? कारण त्या शकुनाने माझ्या जीवनामध्ये असणारा जो सगळा शीन आहे तो सगळा शीन घालवला. काय घालवला? शीन घालवला. शीन म्हणजे थकवा, दुःख, क्लेश, काही राहिलं नाही आता माझ्या ठिकाणी. काय शीन शब्दचा अर्थ दुःख जरी असला तरी त्या दुःखाला शीन म्हणतात की जे दुःख कष्ट करून आलेलं आहे. फार शीनला भागला हो तो. वारीच्या वेळेला वारकरी दिंडीमध्ये चालतात. चालून 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 खूप काय होतात, थकतात, शिनतात. शीन म्हणायचं, शीन, प्रवासाचा शीन. खूप कालच आपण ते पाहिलं ना, आपणही प्रवासच करतोय आणि खूप लांबून प्रवास सुरू आहे आणि पुन्हा विसावाच नाही. त्याच्यामुळं खूप काय झालेलो आहे, आपणही शिनलेलो आहे, खूप शिनलेलो आहे, खूप. तसं दुःख. मग त्या दुःखाचे दोन प्रकार, दुःखाचे मुख्य दोन प्रकार. किती प्रकार शिनाचे? शिनाचे दोन प्रकार. एक शोक दुःख आणि दुसरं ताप दुःख. शोकरूपी शीन आणि तापरूपी शीन. शोक दुःख म्हणजे अनुकूल वस्तूचा वियोग घडल्यानंतर जे दुःख होतं त्याला शोक दुःख म्हणायचं. आणि प्रतिकूल वस्तूची प्राप्ती झाली की जे दुःख होतं त्याला काय म्हणायचं? ताप दुःख म्हणायचं. त्याला तापरूपी शीन म्हणायचं. ताप दुःखामध्ये पुन्हा तीन प्रकार आहेत. तापदुःखामध्ये पुन्हा तीन प्रकार आहेत. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप.
आध्यात्मिक ताप, अध्यात्म शब्दाचा अर्थ आहे शरीर. शरीरापासून जे दुःख होतं, म्हणजे दुसऱ्याच्या नाही, आपल्याच शरीरापासून आपल्याला दुःख होतं. काय? आपल्याच शरीरापासून आपल्याला काय होतं? दुःख होतं. मग आपल्या शरीरापासून आपल्याला जे दुःख होतं त्याला म्हणायचं आध्यात्मिक ताप, त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. आपल्या शरीरापासून दुःख होतं की नाही? सर्दी झाली, दुःख होतं. कशामुळे दुःख व्हायला लागलं? सर्दीमुळं. कोरोना झाला, दुःख होतं की नाही? दुःख होतं. कोणी दुःख दिलं? आपल्याच शरीराने दुःख दिलं. मूळव्याध झाला, दुःख होतं की नाही? होय बोल. होतं की नाही दुःख मूळव्याधाचं? बेंड आलं, बेंड, नेमकं बसायच्या जागेवर असं झालं तांब्यावनी, आणि ते पिकलं, ठस 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 करायला लागलं. दुःख होतं की नाही? मग हे जे दुःख आहे हे कशामुळे दुःख होतं? शरीरामुळं दुःख होतं. शरीराच्या योगानं प्राप्त होणारं जे दुःख आहे या दुःखाला म्हणतात आध्यात्मिक ताप, आध्यात्मिक दुःख. दुसरं ताप दुःखाचा दुसरा प्रकार आहे अधिभौतिक ताप. अधिभौतिक ताप म्हणजे ते दुःख आपल्या शरीरापासून नाही होत, ते दुसऱ्यापासून होतं, भौतिक पदार्थापासून होतं. भौतिक शब्दाचा अर्थ भूतापासून जे पदार्थ झालेले आहेत. भूत म्हणजे वडावर बसलेलं नाही. भूत शब्दाचा अर्थ काय? भूत म्हणजे पंचभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या पंचभूतापासून निर्माण झालेले सगळे पदार्थ याला भौतिक म्हणतात. याला काय म्हणतात? भौतिक म्हणतात. आणि जे दृष्टीगोचर आहेत, जे काय आहेत? दृष्टीगोचर आहेत. भौतिक भूतापासून निर्माण झालेले आणि दृष्टीगोचर असलेले जे पदार्थ आहेत, अशा पदार्थापासून जे दुःख होतं त्या दुःखाला काय म्हणतात? अधिभौतिक दुःख. काय म्हणतात? अधिभौतिक दुःख. मग शेजारच्यानी दिलेलं दुःख, शेजाऱ्याकडून दुःख होतं की नाही? होतं की नाही? शेजाऱ्याकडून दुःख होतं, आपल्या शत्रूकडून दुःख होतं, साप घरात घुसला, दुःख होतं की नाही? असं चाललो आपण रस्त्याने, वाघ एकदम समोर आला, दुःख होतं की नाही? होतं की नाही? दुःख होतं. शेजारचं पोरग आपल्या दारात हागून गेलं, दुःख होतं की नाही? म्हणजे हा जो त्रास आहे सगळा, दृष्टीला विषय होणारे जे पदार्थ आहेत, भौतिक पदार्थ, त्यांच्याकडून आपल्याला जो त्रास होतो, जो उपद्रव होतो, आणि ते जे दुःख आहे त्या दुःखाचं नाव काय आहे? अधिभौतिक दुःख. एक ताप दुःखातला प्रकार शरीरापासून होणारं दुःख, त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. दुसरं दुःख अधिभौतिक दुःख. तिसरं दुःख आहे अधिदैविक दुःख. अधिदैविक दुःख देवतेपासून होणारं दुःख. देवताही आपल्याला दुःख देतात. ग्रहपीडा, शनी महाराज दुःख देतात, राहू महाराज दुःख देतात, केतू महाराज दुःख देतात. देतात की नाही? गुरु, बृहस्पती, मंगळ हे सगळे दुःख देतात. एखाद्या भूताने झडपलं, ते डोळ्याला दिसतं का भूत? दिसतं डोळ्याला, पण दुःख होतं की नाही? होतं. मग अशा प्रकारचं जे दुःख आहे, या दुःखाला कोणतं दुःख म्हणतात? अधिदैविक दुःख. आध्यात्मिक दुःख, अधिभौतिक दुःख आणि अधिदैविक दुःख, हे दुःखाचे 3 प्रकार आहेत. हे ताप दुःखाचे. आणि ताप दुःख म्हणजे काय? प्रतिकूल वस्तूचा संयोग घडला की दुःख होतं, त्याला म्हणायचं ताप दुःख. सर्दी प्रतिकूल आहे पण झाली, संबंध घडला की दुःख. मूळव्याध प्रतिकूल आहे आपल्याला, तो झाला की दुःख. आपला शत्रू आपल्याला प्रतिकूल आहे, तो भेटला की दुःख. जे जे आपल्याला प्रतिकूल आहे त्याचा संयोग घडला की जे दुःख होतं त्याचं नाव काय? ताप दुःख. आणि
आणि सारखं असं चटके देत राहतं. सारखं हे दुःख काय करतं? चटके देतं. दुःखाचा दुसरा प्रकार आहे शोक दुःख. एक ताप दुःख आणि शोक दुःख. मी ताप दुःखातले 3 प्रकार सांगितले तुम्हाला. शोक दुःख म्हणजे अनुकूल वस्तूचा वियोग घडला की दुःख होतं. त्या दुःखाला काय म्हणायचं? शोक दुःख. आता तिथं काय काय आपल्याला येऊन असं आपल्या अंगावर आदळलं नाही, पण जे आपल्याला प्रिय आहे, जे अनुकूल आहे, जो आवडीचा विषय आहे, तो जर नष्ट झाला किंवा तो आपल्यापासून दूर गेला की दुःख होतं. काय होतं? दुःख होतं. समजा एखाद्याचा मुलगा मेला, मरू नये कुणाचा, पण मेला, दुःख होतं की नाही? होतं, दुःख होतं. एखाद्याची बायको दुसऱ्यासोबत पळून गेली, दुःख होतं की नाही? त्याला होतं की नाही दुःख? दुःख होतं. जी अनुकूल आहे, जी प्रिय आहे, ती वस्तू आपल्यापासून जर दूर झाली तर काय होतं? दुःख होतं. त्या याच्यामध्ये एक प्रसंग आहे बघा. एक अजराजा होऊन गेला होता. अजराजा म्हणजे रामाचे वडील दशरथ आणि दशरथाचे वडील अजराजा. अज नाव होतं, अज. आणि त्यांना इंदुमती नावाची एक पत्नी होती. इंदुमती. खूपच दोघांचं प्रेम, खूपच प्रेम. दोघांचं एकमेकावर खूप प्रेम. एके दिवशीचा प्रसंग. असं 4-5 वाजता संध्याकाळच्या वेळेला दोघं फिरायला गेले. उद्यानामध्ये फिरायला गेले. उद्यानामध्ये फिरायला गेल्याच्या नंतर चालू होती त्यांची क्रीडा. तेवढ्यामध्ये असं नारद आकाशमार्गाने जात होते. कुठेतरी गेले होते, त्यांचा सत्कार केला होता. गळ्यात एक पुष्पमाला होती, विण्याला एक होती. एवढी सुगंध आणि ती युक्त माला होती की त्या सुगंधाने असे कितीतरी कोसावरून असे ती भुंगे येऊन त्या माळेवर बसायचे. कारण भ्रमर हा मुळातच गंधप्रिय जीव आहे. त्या बसले त्या माळेवर. नारदांचं आपलं तल्लीन होऊन भजन चालूच आहे, चालले आकाशमार्गाने. आता त्या माळ्यानी ती फुलाची माळा म्हणजे ते त्या दोऱ्यामध्ये ते फुलं ओवत असताना तो दोरा अतिशय नाजूक होता. त्या फुलाच्या ओझ्यानेच कसा तरी टिकला होता. आणि त्याच्यावर पुन्हा भुंगी येऊन बसायला लागल्यानंतर ते असह्य झालं त्या दोऱ्याला. आणि त्यानं दिला नाद सोडून. म्हणजे ते दोरा, तो धागा तुटला. धागा तुटला म्हणजे माळ ती तुटली. आणि ती जी वरून ती माळ जी सुटली, नारदांच्या गळ्यातली असेल किंवा त्या विण्याची असेल, कोणती असेल ती असेल, ती माळ जशी वरून खाली आली, ती माळ इंदुमती आणि ती अजराजा जे उद्यानामध्ये क्रीडा करत होते त्या इंदुमतीच्या अंगावर पडली. इंदुमतीच्या अंगावर पडल्याच्या नंतर जशी माळ अंगावर पडली तशीच ती मेली. ते सामान आला असं सामान मध्ये घ्या, फक्त बाकी काही नाही. सामान मध्ये घेऊन घ्या. जशी ती माळ अंगावर पडली तशी ती काय झाली? मेली. आणि मग त्यांनी तिच्याजवळ जो विलाप केला, ते आता श्लोक तिथले मला काय पाठ नाहीत, पण त्याचा भाव सांगतो तुम्हाला. तो म्हणतो, आता इंदुमती गेली, माझी फक्त पत्नीच गेली असं नाही, माझी पत्नी तर गेलीच, माझी सचिव गेली, माझी सखी गेली, माझी मैत्रीण गेली, माझी शिष्या गेली, माझी गुरु गेली, माझं जे काही होतं ती सगळं हीच होती.
जसं एखादा अनन्य भक्त असतो, त्या अनन्य भक्तांनी आपले सगळे संबंध कोणाशी जोडलेले असतात? देवाशी जोडलेले असतात. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव. तसं त्या अजयराजांनी सगळे संबंध कोणाशी जोडले होते? इंदुमतीशी. आणि ती ज्या वेळेला निघून गेली, मग बाप 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 काय विलाप केला, असा मोठ्याने ओरडायचा, छाती काय बडवायचा, लोळायचा काय, तिच्या अंगावर काय पडायचा. का? का? दुःख होतं. मग हे जे दुःख आहे, अनुकूल व्यक्तीच्या वियोगाने होणारं दुःख, काय कोण होतं? तर काय सांगत होतो मी? तर हे जे दुःख आहे याला शोक दुःख म्हणतात. शोक दुःख. कोणतं दुःख आहे हे? शोक दुःख. असे हे दुःख म्हणजे शीन. मग ते आध्यात्मिक दुःख असलं तरी शीनच आहे, आधिभौतिक दुःख असलं तरी शीनच आहे, आणि आदिदैविक दुःख असलं तरी शीनच आहे. म्हणजे ताप दुःख कुठलाही प्रकार असो त्याला शीनच म्हणायचं. आणि शोक दुःख असलं तरी तो काय आहे? शीनच आहे. आपण सगळे हे दुःख भोगतोय. ताप दुःख आपल्याला आहे, शोक दुःख आहे, हे सगळे. आणि आपल्याला शरीराचा त्याग करावाच लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे, जर आपली फाटकी तुटलेली चप्पल जर कोणी चोरून नेली तर किती दुःख होतं. आणि मृत्यूच्या वेळेला हे सगळं सोडावं लागतं, म्हणजे सगळ्याचा वियोग होणार आहे. त्यावेळेला कसं दुःख होत असेल भयान. याला शोक दुःख म्हणतात. शोक दुःख. हा सगळा शीन आहे. शीन. हा सगळा काय आहे? शीन आहे. तुकोबाराय म्हणतात मला राहिलाच नाही, मला कसलाच शीन राहिला नाही. अवघा निवारिला शीन. सगळा शीन काय झाला? निवारिला, निवारला, संपला, नष्ट केला. हे शकुन होत होते ना, या शकुनाच्यामुळे हे सगळे शीन संपले. अहो कसं काय? शकुनाचं त्या शीनाचं काय? तसं नाही. शकुन झाल्यामुळे तुमचं दर्शन झालं, आणि तुमचं दर्शन झालं की शीन संपला. अवघा निवारिला शीन, तुमचे झाले या दर्शन, जन्म मरण नाही आता. तुमचे दर्शन झाली या, तुमचं दर्शन झालं, आणि आता शीन नाही, आणि आता जन्म मरणही मला नाही. आहे का? इकडे बघा. देवाचं दर्शन झालं की शीन राहतच नाही. तुमचे झाले या दर्शन, जन्म मरण भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. कशाने? कशाने? आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. भाग गेला, शीन गेला. तर शीन गेला, निवारला, कारण तुमचं दर्शन झालं. अतिशय दुर्लभ असलेलं दर्शन, तुमचं दर्शन ते मला झालं. फारच दुर्लभ आहे ना दर्शन. किती कोणा योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगी लोकांना सुद्धा ज्याचं दर्शन दुर्लभ आहे. हजार हजार वर्ष तपश्चर्या करतात, योगाची साधना करतात, त्या योग्यांना सुद्धा जो दिसत नाही, त्यांच्या ध्यानामध्ये सुद्धा सापडत नाही, तुकोबारायांनी त्याला पाहिलं, ते स्थान पाहिलं, त्या परमात्म्याचं दर्शन झालं. आणि त्या परमात्म्यालाच म्हणतात की तुमचं दर्शन झालं आणि त्याच्यामुळे खूप चांगलं झालं. तुमचे झाली या दर्शन, जन्म मरण नाही आता. आणि त्यामुळे आता जन्म मरण नाही. आता मला जन्मावंही लागत नाही, आता मला मरावंही लागत नाही. देवाचं दर्शन झाल्यानंतर जन्म आणि मरण नाही. काय? आणि मग जो शीन असतो तो कशाचा? जन्माचा, मरणाचाच. तेच तर मोठं दुःख आहे. सगळ्यात मोठं दुःख कोणतं असतं? सर्दी झाली, आप कोणीतरी कोणी
अपमान केला, कुणी शिवी दिली, बायकोनं जेवायला दिलं नाही, हे असलं दुःख नसतात जास्त मोठी. ह्या दुःखाची गणना शास्त्रामध्ये केलीच नाही. सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे? जन्माचं आणि मृत्यूचं दुःख. आणि हे जन्माचं आणि मृत्यूचं दुःख गेलं, जन्म आणि मरणच राहिलं नाही, त्यामुळे ते दुःख राहिलं नाही. सगळा जन्म मरणाचा सीन सगळा संपला. जन्म मरण नाही आता. हे खूप चांगलं झालं, खूप चांगलं झालं. आणि कशामुळे चांगलं झालं? तुमच्याकडे आलो म्हणून. आणि जर का मी तुमच्याकडे आलो नसतो, असं संसारातच कुठाने करीत बसला असतो, हे असं घडलं असतं का? नसतं झालं. आळंदीला येऊन लोक पुन्हा लग्न करतात जाऊन, त्यांचं कुठं चांगलं होतंय? ते म्हणतात का बरोबर झालं? म्हणू शकतात ते बरोबर झालं नाही. तुकोबाराय म्हणतात. आणि कशामुळे तो बरोबर झालं तुकोबारायांचं? तुकोबाराय ते सांगतात, बर्वे झाले आलो या ठाया, या ठिकाणी आलो खूप चांगलं झालं. या ठिकाणामुळे तर तसं झालं, बरोबर झालं, चांगलं झालं. हे ठिकाण म्हणजे कोणतं? परमात्मरूपी ठिकाण. परमात्म्याकडे यावं लागतं त्यावेळेला बरोबर होतं. या ठाया आलो बर्वे झाले, बर्वे झाले आलो या ठाया. या ठिकाणाला तुम्ही आले, बाकीचे येत नाही कोणी, ते तिकडेच मरतात, संसारात तडपडतात. तुम्हीच कसं काय इकडे वळले? वा तुम्ही तिकडे कसं काय वळले? या ठिकाणाकडे तुमची कशी काय अशा प्रकारची आवड निर्माण झाली तुम्हाला? कसं काय इकडे यावं वाटलं? आणि कसं काय इकडे तुम्ही निघाले? तसं आम्हालाही कधी कधी यावं वाटतं, पण आमची तशी धैर्यच होत नाही हे सगळं संसार सोडायचं आणि तिकडे जायचं. तुम्हीच कसं काय इकडे आले? कारण आपल्यालाही तसं वाटतं जावं तिकडे, पण निघतो काय? भय वाटे परी न सुटे संसार. संसाराची भीती वाटते आणि ते सुटतही नाही. तुम्हीच कसं काय सगळं संसार सोडला आणि त्या ठिकाणाला गेले? कारण त्या ठिकाणाला जायचं म्हणजे हे सोडावं लागतं ना. तिथं जायचं म्हणजे हे काय करावं लागतं? हे संसार सोडावा लागतो. हे सोडल्याशिवाय तिकडे नाही जाता येत. आणि तुम्ही कसं काय गेले तिथं? तुकोबाराय म्हणतात, होते संचित ठाईचे पाया. पाया ठाईचे संचित होते. माझ्याजवळ पहिलंच ठाईचं म्हणजे पहिलंच असलेलं काही संचित होतं. संचित, संचित म्हणजे आपल्या संचितामध्ये असलेलं पुण्य. पुण्य होतं, पुण्य. आणि ते संचित होतं, पुण्य होतं, म्हणून मी इकडे वळलो आणि इकडे आलो इथपर्यंत. देवापर्यंत जाण्याकरता पुण्य लागतं, संचितामध्ये पुण्य. ज्याच्या संचितात सगळं पापच आहे ते इकडे येतच नाही. काय? ते इकडे येतच नाही. बळच आणलं तरी ते पाप त्याला इथं राहू देत नाही. त्याला देवाचं नाव घ्यायला लावलं, नामस्मरण करायला लावलं तरी ते पाप त्याच्या मुखामध्ये, तोंडामध्ये नाम येऊ देत नाही. पाप आड येतं, आड. त्याला साधना करू देत नाही परमार्थाची. त्याला परमार्थाची साधना करून त्याला परमात्म्यापर्यंत पोहोचू देत नाही, या ठिकाणापर्यंत येऊ देत नाही. ते पाप आडवं येतं, पाप. त्याला विकार आडवे येतात. अनेक प्रतिबंध आहेत. पण तुकोबाराय म्हणतात, मला सहाय्य कोणी केलं? पुण्याने केलं, पुण्याने. माझ्या संचितामध्ये असलेलं जे पुण्य, ते पुण्यच मला इकडं घेऊन आलं ओढून. पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते ह्यवशोऽपि सह. पूर्वी केलेला अभ्यास, पूर्वी केलेलं नामस्मरण, पूर्वी केलेलं पुण्य, पूर्वी केलेली भक्ती, पूर्वी केलेलं चिंतन, त्या पूर्वीच्या चिंतनानेच मला इकडची गोडी लावली, आवड लावली आणि ते मला इथपर्यंत घेऊन आलं. होते संचित ठाईचे पाया. आणि आज तुमच्या चरणाची प्राप्ती झाल्यानंतर, तुमचं दर्शन झाल्यानंतर ध्येयभाव पालटली काया, पडली छाया ब्रह्मीची. माझा देहभाव पालटला, काया पालटली.
देहभाव पालटला. आता सध्या तुकोबा म्हणतात की मला देहभाव राहिला नाही, तो पलटून गेला, पालता पडला तो, म्हणजेच राहिला नाही, संपला. देहभाव, देहभाव म्हणजे काय? देहभाव म्हणजे मी देह आहे अशा प्रकारची भावना, मी देह आहे अशा प्रकारची जी अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये जी धारणा आहे त्याचंच नाव काय आहे? देहभाव, की जी आता आपल्या ठिकाणी आहे. काय रे तुझं काय नाव आहे? तू कोण आहे? हा, कोण तू? भगवान. हा, भगवान. हाच तर देहभाव आहे. खरं सांग बरं, भगवान हे नाव तुझं आहे का तुझ्या देहाचं आहे? आणि मग मी तुझं विचारलं, तू देहाचं का बरं सांगतो? खोटं काम बोलतो असा? हा, तू जन्माला म्हणजे तुझा देह जन्माच्या येण्याच्या अगोदर तू नव्हता काय? हा, अरे आत्मा तर कधी मरत नाही ना. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भवितव्य न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा जन्मतही नाही आणि मरतही नाही, हा नित्य नित्य. आत्मा कसा आहे? नित्य आहे, म्हणजे याच्या अगोदरही तो होता. हे शरीर जन्माला येण्याच्या अगोदरही तो आत्मा होता. पण हे शरीर जन्माला येण्याच्या अगोदर त्या आत्म्याला भगवान नाव होतं का? नव्हतं. मग शरीर जन्माला आल्यानंतर 12व्या दिवशी त्याचं नाव ठेवलं भगवान शरीराचं. मग ते नाव कुणाचं? शरीराचं आहे का आत्म्याचं आहे? शरीराचं नाव आहे. आणि मी तुझं नाव काय म्हटल्यानंतर तो काय म्हणतो? माझं नाव भगवान आहे नाव शरीराचं, आणि मी विचारलंय आत्म्याचं, तो म्हणतो माझं नाव भगवान आहे. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की त्याला भ्रम झालेला आहे की देहच मी आहे. देह हे आपलं स्वरूप आहे अशा प्रकारची जी मान्यता आहे, ही मान्यता त्यालाच म्हणतात देहभाव. की ज्या भावामध्ये आपण सगळे जीवन जगतोय, देहभावामध्ये. तुकोबा म्हणतात माझा हा देहभाव राहिला नाही, हा देहभाव निघून गेला, पालटला माझा देहभाव. तुकोबांना विचारलं महाराज तुम्ही कोण आहे? मग तुकाराम महाराज म्हणा पाहिजे मी तुकाराम आहे देहूगावचा. तसं नाहीत म्हणत तुकाराम महाराज. मग मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी वासुदेव आहे, मी परमात्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, मी देव आहे. याला म्हणतात देहभाव पालटणं. देहाच्या ठिकाणी असलेला जो आपला अहम तिथला उठून परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होणं याला म्हणतात देहभाव पालटणं. देहभाव पालटला, देहाच्या ठिकाणी असलेला भाव तो पालटला आणि तिथून पलटून तिकडं ब्रह्मावर जाऊन बसला, परमात्म्यावर जाऊन बसला, मी वासुदेव म्हणायला लागला. तो गोवा म्हणतात देहभाव पालटला. काया पालटली, माझं स्वरूप बदललं. काया शब्दाचा अर्थ काय? स्वरूप. काया म्हणजे अंग, शरीर. पण आता देहभाव पालटल्यावर आपलं शरीर काय झालं? स्वरूप काय झालं? ब्रह्म झालं ना. पलटलं ती. पहिलं कसं होतं? 3 धातूचं देह त्रिगुणाचा बांधा, तेच आपलं स्वरूप होतं. काया होती माझी. 3.5 हाताचं दुःख रूप, विनाशी, दुःखाचं कोठार, दुर्गंधीची थार, विटाळाचं आळ, असं ते शरीर, तीच माझी काया होती. पण आता ती सगळी पालटली. आता तसं नाही. आता मी काय झालो? ब्रह्मरूप झालो. ब्रह्मरूप. आता माझी काया ब्रह्मरूप आहे, ब्रह्मस्वरूप झालो मी. आणि ब्रह्म कसं आहे? सत, चित, आनंद. तिथं दुःख नाही, तिथं अज्ञान नाही, आणि तिथं नाश नाही, तिथं दुर्गंधी नाही, तिथं विटाळही नाही. शुद्ध बुद्ध नित्य मुक्त इथे.
अशी माझी काया पलटली आणि ब्रह्मीची छाया पडली. ब्रह्माची छाया माझ्यावर पडली. छाया म्हणजे चिन्ह, लक्षण. ब्रह्माची जी लक्षणे, सच्चिदानंदम ब्रह्म, असे जे ब्रह्माचे लक्षण, ती सगळी ब्रह्माची लक्षणं माझ्या ठिकाणी दिसायला लागली. ब्रह्म व्यापक आहे, मी व्यापक झालो. अणुरेणू या थोकडा तो का आकाशा एवढा. ब्रह्म अणुस्वरूप आहे, अतिशय सूक्ष्म आहे. मी अणुह आणि यान. ब्रह्माचं वर्णन करत असताना सुद्धा सांगे अणुह आणि यान, महतो महियान. तर ते लक्षण माझ्या ठिकाणी दिसायला लागलं. अणुरेणू या थोकडा तो का आकाशा एवढा. ही सगळी ब्रह्माची लक्षणं माझ्या ठिकाणी दिसायला लागली. सगळी ब्रह्माची छाया, छाया म्हणजे लक्षणं, चिन्ह माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी पडली. खूप चांगलं झालं. हे खूप चांगलं झालं. जोडिले हे नसरे धन. मी केलेला धंदा, त्या धंद्यामध्ये जे मला धन मिळालं ते कधी संपतच नाही. जे धन जोडलं ते नसरे, ते संपत नाही. आपण या संसारामध्ये जे धन मिळवतो ते लगेच संपत, टिकतच नाही. काही काही लोकांचं असं ते ज्योतिषाकडे गेलं का ते म्हणतात पैसा खूप येतो पण टिकतच नाही. त्यांचा प्रश्नच हा असतो की पैसा खूप येतो पण काय होत नाही, टिकतच नाही. त्यावेळेला मी जर ऐकलं ना असं म्हणत असतो, अरे ते त्याचं स्वरूपच तसं आहे, ते न टिकणार, ते कसं काय टिकन. काय ते मुळात त्याचं स्वरूपच न टिकणार आहे, ते कसं काय टिकन. अरे जे टिकणार आहे ते तू मिळवलंच नाही म्हणतो टिकत नाही. जे टिकणार आहे ते मिळवणार. पण तो कोवाले म्हणतात मी जे जोडलं ते कसं आहे, नसरे. धन जोडिले नसरे. जे धन जोडलं ते काय होत नाही, संपत नाही. जोडिले हे नसरे धन म्हणजे परमात्मरूपी धन मी प्राप्त केलं आणि ते संपत नाही. कसं आहे ते अविनाश, आनंद घन. अविनाश आहे, त्याचा कधीच विनाश होत नाही. आणि इतकं आनंद आहे, इतका आनंद आहे त्याच्या स्वरूपामध्ये की त्या आनंदाचं वर्णनही करता येत नाही. ते अनुभवावंच लागतो. तो अनुभवाचा विषय आहे. गोड लागे परी सांगताची नाही. फक्त ते गोड लागतं, पण तो आनंद कसा आहे त्याचं वर्णनच नाही करता येत. फक्त चांगलं वाटतं ते. असा मुळात तो अमूर्त असलेला परमात्मा, ते धन, ते स्वरूप अमूर्त, अव्यक्त, त्याला आकार नाही, इंद्रियाचा ते विषय नाही, असं असलेलं ते स्वरूप. पण तरी माझ्याकरता ते काय झालं, मूर्त झालं. मूर्त, अमूर्त मूर्ती. त्याचं नाव मधुसूदन. त्याचं नाव काय आहे, मधुसूदन. मधुदैत्याला ज्यांनी मारलं, नष्ट केलं, ठार केलं, मधुदैत्याचा ज्यांनी वध केला, असा तो मधुसूदन, तो मला प्राप्त झाला. त्याला मी पाहिलं. कुठं पाहिलं हो त्याला तुम्ही? कुठं पाहिलं त्याला? कुठं दिसला तुम्हाला तो? कसा दिसला तुम्हाला? मधुदैत्याला त्यांनी मारलं. तो मुळात अमूर्त आहे, पण तरी मला मूर्त रूपाने दिसला. पण कुठं दिसला, कसा दिसला? समचरणी देखील. समचरणामध्ये मी त्याला पाहिलं. पंढरपूरला पाहिलं. पंढरपूरला भीमा नदीच्या तीरावर, चंद्रभागेच्या तीरावर, पुंडलिकाच्या घरी, विटेवर कमरेवर हात ठेवून, दृष्टी नासाग्र अशा प्रकारची ठेवून, समपावलामध्ये उभा असलेला मी त्याला पाहिलं. समचरणी देखीला, समचरणामध्ये त्याला पाहिलं. हे खूप चांगलं झालं. देवाचं दर्शन झालं. हे खूप चांगलं झालं. जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिखीपणे, ठाव चळणी चुकविला. तसं हे जे नाणं आहे ना, आता धन म्हटलं की नाणंच असतं ना. रुपयाचं नाणं, 2 रुपयाचं नाणं, 8 आण्याचं नाणं, 4 आण्याचं नाणं, नाणी असतात ना तसे. तसं हे जे नाणं आहे, हे नाणं, हे धन, मला जे मिळालं, हे जे नाणं आहे, तसे हे जे मला जे मिळालेलं धन आहे त्याचे वेगवेगळे नाणे आहेत. कधी एक कुर्म रूपातलं नाणं आहे, एक
मत्स्य रूपातलं नाणं आहे, एक वराह रूपातलं नाणं आहे, एक परशुराम रूपातलं नाणं आहे, एक वामन रूपातलं नाणं आहे, एक राम रूपातलं नाणं आहे, एक कृष्ण रूपातलं नाणं आहे. अशी वेगवेगळे नाणे आहेत ते सुद्धा, त्याचे सुद्धा. मला जे धन मिळालं त्याची नाणी आहेत अशी वेगवेगळी. पण आता मला जे प्राप्त झालं धन, हे जे नाणं आहे ना, हे नाणं म्हणजे तो आकार विटेवरचा समपावलातला, तसं हे जुनाटच आहे. जुनं आहे, जुनाट, लय जुनं आहे हे नाणं, नवीन नाही, मोदीच्या काळातलं नाही आहे नाणं, हे लय जुनं आहे. कधी किती जुनं आहे? युगादीचे नाणे, युगादीचे नाणे. जुगादीचे आहे ना, तर ते य आणि ज एकच असतं, युगाच्या आधीच आहे हे युग. जे आता आहे ना कलियुग चालू आहे, त्याच्या अगोदर द्वापार युग होतं, त्याच्या अगोदर त्रेतायुग होतं, त्याच्या अगोदर कृतयुग होतं, त्याच्या अगोदरच आहे. नुसतं 4 युगाच्या आधीचं नाही, त्याच्या अगोदर पुन्हा त्या कृतयुगाच्या अगोदर कलियुग होतं, त्या कलियुगाच्या आधी त्रेतायुग होतं, त्याच्या अगोदर कृतयुग होतं, त्याच्या अगोदर कलियुग होतं. असे हे चालूच असतं ना. असं किती अगोदरचं हे? 28 युगाचं हे अगोदरचं आहे. युगे झाले 28. असं जुनाट आणि युगादीचं, युगाच्या आधीचं हे नाणं आहे. बहुता काळाची ठेवणी, खूप काळाचं ते तिथं ठेवलेलं आहे. पुंडलिकाने ठेवलंय तिथं. पुंडलिकासाठी ते तिथं आलं होतं, पुंडलिकाकडे ते आलं होतं. पुंडलिकाने सांगितलं हे आता इथंच थांबायचं, तिथंच थांबलं ते. बहुता काळाची ठेवणी पुंडलिकाने तिथं ठेवून घेतलं त्याला. पण काय करता, त्याला बघायलाच कोणी नव्हतं, म्हणून ते लोपल्यासारखं झालं. मधल्या काळात लोपले होते पारखेपणे, पारखेपणे लोपले होते. त्याला पारखीच नव्हतं कोणी ओळखायला की हे ते नाणं आहे म्हणून. कारण खरं आणि खोटं नाणं ओळखायला पारखी लागतो ना. काय खरं आणि खोटं ओळखायला काय लागतो? पारखी लागतो. खरी नोट डुप्लिकेट नोट लोक सामान्य माणसाला ओळखू नाही येत, त्याला पारखी लागतो. तसं हे नाणं, पंढरपूरचं नाणं हे जुनाट युगादीचं नाणं आहे, बहुता काळाचं आहे. ही सगळे युग याच्यापासून झालेले आहेत. हे ओळखण्याकरता तसं पारखी पाहिजे ना. आणि ती पारखी भानुदासासारखी, नाथ महाराजासारखे, ज्ञानोबायासारखे असे पारखी लागतात. हे असे नव्हते बरेच दिवस, त्याच्यामुळे लोपल्यासारखं झालं. लोपले होते पारखेपणे. कसं काय लोपलं? ठाव चळणी चुकविला. कारण ते जिथं आहे ना ते ठिकाणच भ्रम झाल्यामुळं असं चुकल्यावनी झालं होतं. भ्रम झाला ना की कधी कधी मनुष्य असा चुकून जातो. ते आपल्याला जिथं जायचं ना ते स्थानच त्या भ्रमामुळं ते चुकतं. कधी कधी माणसाला तसं होतं बघा. रात्रीच्या वेळेला होतं. तो निघालेला असतो, त्याला तिथे एका ठिकाणी जायचं असतं आणि त्याला भ्रम होतो म्हणा. काय होतं काय काय म्हणतात त्याला ते शब्द? दिशाभूल म्हणा, चाकवा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. ते दुसरीकडेच फिरत राहतं. त्याला सापडते, जिथं जायचं तिथं जातच नाही, ते सापडतच नाही ती जागा त्याला. हा तसं होतं. तसं हे सगळे जीव अज्ञानामुळे सगळे भ्रांत झालेले आहेत. हे दुसरीकडेच पळत राहतात विषयाकडं. त्या ठिकाणाकडे कोणी येतच नव्हतं. भ्रमलेपणे चळणी चळल्यामुळं ठाव चुकविला. त्या भ्रमाने काय केलं? त्याला चुकवला. त्याच्यामुळं ते लोपलं होतं. पण तो कौवाय म्हणतात आता मला दिसलंय, आता मला ते सापडलंय, आता मला भ्रम नाही राहिला. आणि त्यामुळं आता जीव गेला तरी मी याचे पाय सोडणार नाही. तुका आता या जीवाची यासाठी न सोडी पडिली या मिठी. तुका म्हणे शिनलो जगजेटी न लवी दिठी दुसऱ्याची. आता या जीवाची यासाठी मिठी पडली या न सोडी. आता जीव गेला तरी ही पायाला पडलेली मिठी मी आता सोडणार
नाही. तुकोबारांची मिठी कुठं पडली होती? देवाच्या चरणाला. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे मागावी, माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. तर असं पायाला पडलेली जी मिठी मी आता सोडणार नाही. पायाला म्हणजे देवाच्या स्वरूपाला. उत्तमानाम स्वरूपम ही चरण शब्देन मन्यते. चरण पाय म्हणजे काय? स्वरूप. आता ही मिठी मी काय करणार नाही? सोडणार नाही. जगजेठी तुकोबा देवाला म्हणतात, हे जगजेठी. जगजेठी, जेठी म्हणजे श्रेष्ठ. जगामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या देवा, मी आतापर्यंत खूप शिनलो. आतापर्यंत म्हणजे आता शिन राहिला नाही. खूप शिनलो. तुका म्हणे शिनलो. जगजेठी शिनलो. आता तुझं दर्शन झालंय. आता तुझी प्राप्ती झाली. तुझं प्रेम मला प्राप्त झालंय. तुझ्याविषयीचं प्रेम मला प्राप्त झालंय. तुझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये परस्परामध्ये एकमेकाविषयी प्रेम आहे. तर आपल्या या प्रेमाला दुसऱ्याची कोणाची नजर लागू नये, कोणाची दृष्ट लागू नये, अशी देवाला तुकोबा शेवटी काय करतात? प्रार्थना करतात. न लवी दिठी दुसऱ्याची. दुसऱ्याची दिठी न लवी. आपल्या या प्रेमाला, आपल्या या संबंधाला, देवभक्ताच्या संबंधाला, आपल्या या भेटीला, आपल्या या संयोगाला दुसऱ्याची नजर लागू नये, दृष्टीत दुसऱ्याची नजर लागू नये. अशा प्रकारचे तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात आणि म्हणतात की असं घडलं देवा, तुझं दर्शन झालं, हा माझा केलेला सगळा व्यवसाय सफल झाला. हे खूप 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 चांगलं झालं. बरवा फळला शकून अवघा निवाविला शीन, तुमचे झालिया दर्शन जन्म मरण नाही आता. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज